छत्रपति संभाजीनगर की पानी समस्या पर सांसद कल्याण काले का आरोप। मनमोहन सिंह सरकार ने 300 करोड़ मंजूर किए थे, लेकिन स्थानीय सत्ता में आए किसी ने काम नहीं किया। उन्होंने कहा, 10 साल से सरकार में रहने के बावजूद मुख्यमंत्री भी समाधान नहीं दे सके। अगर पानी नहीं दे सकते तो सत्ताधारी अपना बिल फाड़े। काँग्रेसच्या वतीने उद्या दुपारी 2 वाजता महानगरपालिकेच्या समोर पाण्याकरता धरणे आंदोलन करण्याचं नियोजन शहराध्यक्ष युसुफभाई आणि ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून या सर्व काँग्रेस कमिटीने उद्या महानगरपालिकेवर धरणे आंदोलन करायचं ठरवलेलं आहे। मला शिवसेनेने मोर्चा 16 तारखेला काढला किंवा काढणार आहे याच्याबद्दल कल्पना नाही। कसं फक्त इतक्या वर्षापूर्वी पाण्याची समस्या शहरात भेडसावते आणि आजही पाण्याची या समांतर पाईपलाईन योजनेसाठी मनमोहन सिंग साहेब सरकारमध्ये पंतप्रधान असताना आपल्या महानगरपालिकेला 300 कोटी रुपयाचा निधी दिला होता। दुर्दैवानं या महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता राहिली त्यांनी आतापर्यंत पाण्याबद्दल काहीही काम केलं नाही। हे दुर्दैव आपल्या शहराचं आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की ज्या लोकांनी सत्तेत राहिले त्या लोकांनी या पाण्याबद्दल स्वतःवर आता ते बिल फाडावं, ती पावती फाडावी की आमच्याच्यानी पाणी दिलं गेलं नाही। यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा, आता सध्याच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी मोर्चा काढला होता, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे, अजूनही पाणी शहराला मिळालेलं नाही। हे आमचं दुर्दैव आहे।